नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर होताच कोरेगावात आमदार महेश शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली फटाक्यांची आतषबाजी, दिल्या विजयाच्या जोरदार घोषणा। संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी सायंकाळी आपला निकाल जाहीर केला। त्यांनी मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्व आमदार पात्र ठरवल्याबद्दल कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जल्लोष करण्यात आला। आमदार महेश शिंदे हे आमदार म्हणून पात्र राहिल्याबद्दल कोरेगावच्या जुना मोटर स्टँडवर मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजता फटाक्याची जोरदार आतषबाजी करण्यात आली। यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। बहुचर्चित आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी निकाल जाहीर होणार असल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते, जो तो दुपारी 4 वाजता मोबाईल आणि टीव्ही लावून मुंबईतील सुनावणी लाईव्ह पद्धतीने पाहण्यात मग्न होता। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही अधिकृत शिवसेना असल्याचे स्पष्ट करत सर्व आमदार पात्र ठरवले। ही बाब समजल्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला। प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीवर आमदार महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतषबाजी करत विजयाच्या घोषणा दिल्या। कोरेगावच्या जुना मोटर स्टँडवर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक साई प्रसाद बर्गे, सागर विरकर, सागर बर्गे, परशुराम बर्गे, राजेंद्र वैराट, मुन्नाभाई काजी, नगरसेविका वनमाला बर्गे, शीतल बर्गे, संगीता ओसवाल, स्नेहल आवटे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, बच्चू शेठ ओसवाल, दीपक कांबळे, रशीद शेख, डॉक्टर विघ्नेश बर्गे, अनिकेत सूर्यवंशी, बाबा दुबळे, विजय घोरपडे, संतोष बर्गे, अजित विलासराव बर्गे, शिवसेना शहर प्रमुख महेश शामराव बर्गे, दीपक फाळके यांच्यासह आमदार महेश शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली। सुमारे अर्धा तास ही आतषबाजी सुरू होती। दरम्यान आमदार महेश शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाबद्दल समाधान व्यक्त केले आहे। आम्ही न्याय भूमिका घेतली होती, आम्ही कुठेही चुकीचे वागलो नाही, न्यायदेवता आमच्या पाठीशी आहे, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी घेतलेली भूमिका ही योग्यच आहे, हे या निकालातून स्पष्ट झालेले आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे ऋण व्यक्त करतो आणि भविष्यात कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील आदर्शवत विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाईल असा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नाही हे वारंवार सांगत आहोत आणि कुठलाही कायदा तोडलेला नाही, त्यामुळं अपात्र होण्याचा प्रश्नच येत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट मी पूर्वी पण सांगितलं होतं, एका माझ्यातल्या कोडोलीच्या सरपंचांना अपात्र करण्यासाठी एका राष्ट्रीय अध्यक्षांचा फोन आला होता। त्यांनी खूप प्रयत्न केले, त्या सरपंचाला 3 वर्ष अपात्र करू शकले नाहीत, तर आमदारांना स्वतः अपात्र आहे आणि अध्यक्षांनी नार्वेकरांनी निकाल दिलेला आहे। हा सत्याचा निकाल आहे आणि महेश शिंदे साहेबांचा जो सत्याचा विजय झालेला आहे त्याबद्दल आम्ही कोरेगाव मतदारसंघातील सर्व नागरिक सर्व इतके आनंदून गेलेलो आहे। आज आम्ही कोरेगाव दिवाळी साजरी केलेली आहे जवळ। आज खऱ्या अर्थानं सत्याचा विजय झाला की अनेक दिवस जो प्रलंबित असलेला निकाल पात्रता होतो ते आमचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे पात्र झाले आणि अनेक दिवसचे विरोधक जे घटनाबाह्य सरकार आहे त्याच घटनाबाह्य आम्ही अध्यक्ष जे नार्वेकर साहेब त्यांचे आम्ही खूप आभार आहे। कोरेगावातील कैलास स्मशानभूमीची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश शामराव बर्गे यांचा इशारा, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर। कोरेगाव शहरात मार्केट यार्डच्या पिछाडीस असलेल्या कैलास स्मशानभूमीमध्ये अग्निकुंडांना बिडाच्या जाळ्या नाहीत, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत। त्याचा अंत्यविधी करत असताना नागरिकांना त्रास होत आहे। नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ याबाबत कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश शामराव बर्गे यांनी दिला आहे। महेश बर्गे यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता नगरपंचायत कार्यालयात जाऊन मुख्याधिकारी विजया घाडगे
यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. कैलास स्मशानभूमीतील दुरावस्थेबाबत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. 4ही अग्निकुंडांना पूर्वी जाळ्या होत्या, आता मात्र जाळ्या नसल्याने अंत्यविधी करत असताना लाकडी जळण जास्त वापरावे लागत आहे. त्याचा भुर्दंड सामान्य नागरिकांना बसत आहे. अग्निकुंडामध्ये मोठे खड्डे पडले आहेत, त्याचा देखील त्रास होत आहे. तरी नगरपंचायतीने तात्काळ पाहणी करून याबाबत दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. नगरपंचायत सर्वसामान्य नागरिकांबाबत संवेदनशील आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करण्याबाबतचे निर्देश दिले जातील. आवश्यक ती दुरुस्ती केली जाईल अशी ग्वाही मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी दिली. अमेरिकेतील US किड्स फॉर वॉटर संस्थेतर्फे जायगाव ग्रामपंचायतीचे उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव. कोरेगाव तालुक्यातील पाणीदार ग्रामपंचायत व दुष्काळी परिस्थितीवर मात करून संपूर्ण जगात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या जायगाव ग्रामपंचायतीच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. अमेरिकेतील US किड्स फॉर वॉटर संस्थेतर्फे जायगाव ग्रामपंचायतीचा उल्लेखनीय कार्याबद्दल मंगळवारी सकाळी बंगळुरू येथे गौरव करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानामध्ये जायगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ करत असलेला स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, वॉटर रिसायकलिंग प्रकल्प आदी विषयांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल US किड्स फॉर वॉटर संस्थेतर्फे जायगाव ग्रामपंचायतीला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आश्रमामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये US किड्स फॉर वॉटर संस्थेच्या संस्थापिका उषा शेडगे, भास्कर शेडगे, प्रशांत पाल, संजय शेडगे आदींच्या उपस्थितीमध्ये जायगाव ग्रामपंचायतीला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सरपंच नादाभाऊ कदम, सचिन खाडगे, शुभांगी संगपाळ, अधिक कदम, सचिन संगपाळ, गौरी संगपाळ, विद्या जमदाडे आदींनी या सन्मानाचा स्वीकार केला. जायगावमधील विद्यार्थी यांनी जनरल नॉलेज, बी स्पेलिंग, चित्रकला, सांस्कृतिक, स्वच्छ भारत अभियान आदी विषयांमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल तनिष्का कदम, श्रावणी जमदाडे, ईश्वरी संगपाळ जमदाडे, अस्मिता जमदाडे, आराध्या कदम, रुद्र इंदलकर, अथर्व संगपाळ, अभि कदम, अथर्व घाडगे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांना प्रशस्ती पत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील बौद्ध समाज कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी भारतीय रिपब्लिकन पक्ष कोरेगावात आक्रमक. पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सादर. सोलापूर जिल्ह्यातील बाबुळगाव येथे वंचित बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांची जमिनीच्या वादावरून हातपाय काढणाऱ्यांना त्वरित जेरबंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार आहे असा इशारा भारतीय रिपब्लिकन पक्षाचे कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी यांनी दिला. नितीन बोतालजी यांनी मंगळवारी दुपारी 4:30 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात जाऊन सहाय्यक फौजदार KK कुंभार यांना आणि कोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन उपनिरीक्षक गणेश माने यांना निवेदन सादर केले. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला जातीयवाद्यांकडून बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्याबाबतची सविस्तर माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यात घडलेला प्रकार दुर्दैवी असून पोलीस यंत्रणा अपेक्षित गुन्हे दाखल करत नाहीत. कायद्याचा धाक राहिला नसल्याने जातीयवादी लोक बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत असल्याचेही बोतालजी यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी कोरेगाव तालुका महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा मनीषा सोनवणे, अल्पसंख्याक आघाडीचे उपाध्यक्ष शौकतभाई कुरेशी, असलमभाई कागदी, मयूर बोताजी, निखिल गायकवाड, मंदा भिसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.